हॅलो, मी दिवानी कामथे. मी 9th स्टँडर्डपर्यंत ह्या शाळेमध्ये शिकली. मी शाळेत लहानपणापासूनच आहे, नर्सरीपासून. जेव्हापर्यंत तिथे स्कूलमध्ये होती तोपर्यंत माझ्या खूप आठवणी आहे. म्हणजे मी सांगू पण नाही शकत इतकी आठवणी आहे. तर आपली स्कूल खूप म्हणजे ही स्कूल खूप डिफरंट आहे ज्या स्कूलमध्ये मी गेली समोर. तर स्कूलमध्ये खूप क्रिएटिव्ह वर्क्स वगैरे व्हायचे, विजिट्स व्हायच्या आणि खूप ट्रिप्स वगैरे व्हायचे. तर तिथल्या ज्या आठवणी माझ्या झाल्या आहे त्या आठवणी म्हणजे माझ्या त्या स्कूलमध्ये मी तेवढी होती नाही, पण ह्या स्कूलमध्ये माझ्या खूपच आठवणी आहे. क्रिएटिव्ह होमवर्कमध्ये जेव्हा आम्ही होतो तेव्हा आम्हाला कसं दुसऱ्या स्कूलमध्ये वर्कबुक्स वगैरे दिले जातात. आपल्याकडे कसं स्टोरी रायटिंग वगैरे व्हायचं. आणि मी स्कूलमध्ये 1 वर्ष लायब्ररीची कॅप्टन पण होती आणि लँग्वेज क्लबची पण कॅप्टन होती. तर लँग्वेज क्लबच्या कॅप्टन असताना ज्यावेळेस पेपर वगैरे व्हायचे तिथे काही शब्द दिले जात होते आणि त्याच्यावरून आपल्याला स्टोरी मेकिंग या काही. तर आम्ही तसं पिक्चरचे गाणे वगैरे मिळून आम्ही असं सॉन्ग बनवले होते आणि स्टोरी रायटिंग खूप छान वगैरे केलं. बेसिक म्हणजे माझं पहिलेपासूनच म्हणजे पहिले आम्हाला मॅडमच होते. आम्ही 5 स्टुडंट असे आम्ही क्लासमध्ये होतो. तर कसं पहिलेपासून आमच्यावर खूप लक्ष दिलं गेलं आणि सगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये मग मी सामोरच असायची. ट्युशन कधीच लावली नाही. म्हणजे मी 12th स्टँडर्ड पर्यंत ट्युशनच नाही लावली आणि आता पण मी ग्रॅज्युएशन करते, आता पण ट्युशन लावलेली आहे. हो, मी विदाउट ट्युशनच आहे आणि मला कधी असं ट्युशनची गरज भासली नाही. कारण मला पहिलेपासूनच मी जेव्हा ह्या शाळेत होती तेव्हापासूनच मला कधी ट्युशनची सवय लागली नाही. तर मी कधी ट्युशन लावलंच नाही. सेल्फ स्टडीज करते. आणि स्कूलमध्ये होती तर मंडे टेस्ट वगैरे व्हायच्या आणि शाळेमध्ये शिकवायचे तर अभ्यास करायची पण अशी गरजच वाटत नव्हती, कारण जे दिमागात चाललं गेलंय ते तर राहतच होतं. टीचर्स बद्दल स्पेसिफिकली आपल्या प्रिन्सिपल मॅडम, त्यांना आम्ही लहानपणापासून बघितलंय. असं म्हणजे आम्ही शाळेमध्ये असं संध्याकाळ होऊन जात होती पण आम्ही शाळेतच राहायचो. म्हणजे असं आम्हाला काहीच नव्हतं, एकदम फ्री वातावरण. त्यांनी खूप गायडन्स दिलाय, खूप सिच्युएशन्स मध्ये गायडन्स दिलाय त्यांनी. आणि मला म्हणजे त्यांचं हे आठवते की त्यांनी जेव्हा शाळा सुरू झाली होती तर आमचे जे पॅरेंट्स होते, जसं त्यांना इंग्लिश नाही समजत या काही असं होतं त्या काळात, तर त्यांना मग मॅडमनी पॅरेंट्सला बोलवून शिकवण्यात आलं की असं असं घ्या. आणि आमच्या पॅरेंट्सला पहिले कॉन्फिडन्स देण्यात गेला. त्याच्यानंतर आमच्या पॅरेंट्सला जेव्हा कॉन्फिडन्स आलं की नाही आम्ही आमच्या मुलाला कॉन्व्हेंटमध्ये शिकवू शकतो, तर मॅडमनी तर खूपच गाईड केलाय मला. आणि माझ्या फेवरेट टीचरमध्ये मी स्पेसिफिकली प्रणाली मॅडमचं नाव घेणार. मॅथ्सच्या टीचर होते त्या. म्हणजे मला त्या एकदम म्हणजे माझ्या मैत्रीणच जणू आहे असं वाटत होतं. म्हणजे त्याच्यात पण म्हणजे एक फ्रेंडली रिलेशन होतं प्रणाली मॅडम सोबत. आज पण मिळालं तर मला खूप छान वाटते. स्कूलमध्ये जे पण प्रोग्राम वगैरे व्हायचे, जसं जन्माष्टमी राहिली तर आपल्याला स्कूलमधली जन्माष्टमी आठवते. 15 ऑगस्ट जसं मी शेअर केलं, 15 ऑगस्ट असलं तर मग मला ते फ्लॅग होस्टिंग आठवते. आणखी 31st आलं तर आठवते की नाही आम्ही शाळेमध्ये घेऊन जायचो घरून भांडे. मी माझ्या घरून एवढे गंज वगैरे घेऊन यायची. कधी आई बनवायला येत होती. 1 वर्ष आम्ही गाजरचा हलवा बनवला शाळेमध्ये. आणि रात्री आम्ही स्टे करत होतो आणि डान्स वगैरे एक म्हणजे आमचे ग्रुप्स वगैरे बनले होते. डान्स कॉम्पिटिशन झालं 1 वर्षी. आणि म्हणजे पूर्ण जसं तो दिवस येते वर्षातून तर स्कूलची आठवण येतेच नक्की की हे आपण स्कूलमध्ये होतो तर हे केलं किंवा ते केलं. आणि खूप छान छान मित्रमैत्रिणी मला ह्या शाळेतून मिळाले आहे, जे आज पण आहे.